पुनर्विध्वंसोनी काम क्रोधादी राक्षस मर्दोनी देह अहम भाव रावण निवटोनी. जय देव जय निज बोध रामा हो आत्मा हे रामा परमार्थी आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला लंका दहन करून आखया मारीला. मरला जम्बूवाळी भुवनी त्राटेला आनंदाची गुढी स्वानंदाची गुढी घेऊन आला. जय देव निज मुद्रा रामा परमार्थी आरती सद्भावे आरती पूर्ण कामा. निज बळे निज शक्ती सोडविली सीता म्हणून येणे झाले अयोध्या रघुनाथा. आनंद ओसंडले वैराग्य भरता आरती घेऊन आली कौशल्या माता. जय देव निज बोध रामा हो आत्मा हे रामा. अनुभव ध्वनी गरजेते अपार 18 पद्म वानर करते जय जयकार. भूकार अयोध्येश आले दशरथ कुमार नगरी होत आहे आनंद थोर. जय देव जय निज बोध रामा हो आत्मा हे रामा. सहज सिंहासनी राजा रघुवीर सोहम भावे त्याशी पूजा उपचार. सहजच्या आरती वाद्यांचा गजर माधव दास स्वामी आठवण विसर. जय देव जय निज बोध रामा हो आत्मा हे रामा परमार्थी आरती सद्भावे आरती तुझ पूर्ण कामा. तर आपण सेवेकरता घेतलेली आरती ही प्रभू रामचंद्राची आरती आहे. ही माधवदासांनी केलेली आरती. माधवदास स्वामी त्यांनी केली आरती. आरतीचा खूप बारकावा याच्यात. कारण आपण आज हे प्रवचन करतो त्याच्या माग भावार्थ रामायणाची समाप्ती मला तर मागे एकदा केलं होतं आपण निमित्ताने केलं त्या कुटीत केलं. तर भावार्थ रामायणाची समाप्ती. आता भावार्थ रामायण भावाचा यथार्थ अर्थ म्हणजे भावार्थ. रामायणामध्ये नाथांनी तो भावाचा असा विशेष अर्थ केला. जसं ज्ञानोबराया विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा. प्रतिष्ठाने काय विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा. द्वारी पिंपळ कणकाचा. कारण अर्थ ज्ञानोबरायाने गीतेचा केला. असा याच्यामध्ये सुद्धा विशेष असा अर्थ भावाचा जो कथा आहे. आता बऱ्याच वेळेस कथा रामायणात कथेवरच चालले. जवळजवळ बरीच मंडळी रामायणाची कथा सांगतात आणि त्याच्यावर चाललाय काय उदरनिर्वाह सगळा चाललाय. दशरथ जन्माला आला, वाल्मिक जन्माला आला, राम जन्माला आला, रावण जन्माला आला, त्यांनी कसं युद्ध केलं ते सगळं सांगतात. पण त्याचा अर्थ जो भाव आहे तो भाव नाथांनी विशेष प्रगट केला. श्रीधर स्वामींनी रामविजयमध्ये विशेष भाव प्रगट केला. कथा सांगितली त्यांनी. पण ती कथा सांगत असताना त्या कथेमध्ये रावण कोण, लंका कोण, राक्षस कोण, राम कोण, हनुमंत कोण, इंद्रजित कोण, आखया कोण, जंबूमाळी कोण असे रूपकाचे त्यांनी लक्ष्यार्थ शोधला. रूपकामध्ये काय शोधला? लक्ष्यार्थ शोधला. लक्ष्यार्थ काय? वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ. आणि मग त्याचा भावार्थ असणारा जे विशेष असा भाव काढला त्यांनी आणि म्हणून त्याला भावार्थ रामायण म्हटलंय. आणि विशेष असा उपयोग त्या असणाऱ्या मोक्ष साधकासाठी याचा होतो. काय होतं? मोक्ष जो साधक आहे ज्याला मोक्षाची तीव्र जिज्ञासा आहे अशा साधकासाठी या असणाऱ्या भावार्थ रामायणाचा उपयोग होतो. तसा सगळ्यासाठी उपयोगी आहे. बघा कथा ऐकणाऱ्यासाठी त्याचा उपयोग आहे. कथा ऐकता त्या कथेतूनच त्याला आत्मस्वरूपाकडे जाण्यासाठी त्याचा उपयोग आहे. कथा ऐकताच आत्मस्वरूपाकडे स्वतःता येत असा असणारा हा ग्रंथ आहे. आणि त्याच्यावर शतकोटी याचं रामायण एक आहे का? वाल्मिकाने जे रामायण केलं शतकोटी रामायण लिहिलं वाल्मिकाने. म्हणजे शतकोटी श्लोक लिहिले त्याचे थोडक्यात. तर 100 कोटी श्लोक लिहिले त्याच्यामध्ये. तर लिहित असताना त्याचा अनेक रामायण तयार झाले त्याच्यापासून. अनेक रामायण म्हणजे त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाचं रामायण तयार झालं, शंकराचं रामायण, शिवरामायण, ब्रह्मरामायण, नारदाने केलेलं नारद रामायण,
मी प्रत्येकाने जे जे ज्यांनी त्या रामायणाचा अर्थ सांगितलं ते त्याच पद्धतीने त्याला रामायण नाव तयार झालं. मग आनंद रामायण असेल, तुळशीदास रामायण असेल, ठीक आहे, हे नाथांचं भावार्थ रामायण आहे. पण त्याने प्रत्येकाने आपला भाव प्रगट केला. त्या काय केलं त्या रामायणामध्ये आपला विशेष असा भाव प्रगट केला आणि त्याच्यातून त्यांनी आत्मबोधापर्यंत जाण्यासाठी जीवाला सहाय्य झाले. आणि या निमित्ताने हे ग्रंथ असतात. पण काय होतं, जीव आता कीर्तन करीत असताना कीर्तनामध्ये दृष्टांत असावेत, कारण दृष्टांताशिवाय सिद्धांत कळत नाही. दृष्टांत जर नाही, सिद्धांत काही काही किचकट सिद्धांत असतात. आता आत्मा किती जवळ आहे आपल्याला हे सांगत असताना ज्ञानोबरायांनी काही दृष्टांत सांगितले. म्हणून ज्ञानोबराय हरिपाठात ज्ञानदेव संगे दृष्टांताची मात, साधूचे संगती करून उपाय. दृष्टांताची मात सांगितली त्यांनी, मात केली दृष्टांत. म्हणजे मला एक नाही कळलं, दुसरा नाही कळलं, तिसरा नाही कळलं, चौथा, असे 6-7 दृष्टांत एका सिद्धांतासाठी. दृष्टांत असा आहे 9व्या अध्यायामध्ये, पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशे त्वचेच्या पदराळ प्रत्यावरून गोचिडा सिद्ध काय नशिविती. 4 अध्यायामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामुखी प्रांताशी काम विषयावरी. कसं सांगितलं मी किंवा दृष्टांत दिला. आता हे कळायचं नाही हृदयात कसा राम हे कळायचं नाही, म्हणून कसं सांगितलं मग त्यांनी, जसं गाईच्या कासात दूध आहे, पवित्र आहे, गोड आहे, पण त्याच्याच पदराच्या आड असणारा पदराच्या आड दूध आहे आणि पदराच्या बाहेरून गोचिरी. मग गोचिर दूध न पिता रक्त पिते. आता वास्तविक चिंतन केलं तर गोचिराचा दूध हा आहार नाही, रक्त हाच आहार आहे. पण दृष्टांत दिला बाबा. तसा जीव आणि परमात्मा एका आसनावर आहे. कसे येतात, पण त्यांची संख्या विरुद्ध आहे. म्हणजे कशी, म्हणजे 36ची. आणि 36 गुण मिळालेले चांगले नाही बरं का. कधी जरी म्हणतो 36 गुण मिळाले चांगलं, जुळत नसतं त्यांचं पुढं. थोडी तरी कमी पाहिजे. आणि बघ 36 म्हणजे 3चं तोंड एकीकडे, 6चं तोंड एकीकडे. तसं जीवात आणि ईश्वराचं आहे, जीवाचा आणि स्वरूपाचं आहे. जीव आणि परमात्मा एका आसनावर आहे, पण जीव बहिर्मुख आहे आणि परमात्मा अंतर्मुख. म्हणून एक रूपक करताना असं केलंय की पंचीकरण वाल्यानी, ते नरा आत बघ जरा जीव हा खरा नुहेरी माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. ओंकार प्रणव उच्चार होय साचार, आत तो शब्द अवांगमय, तो मी ऐसा. लक्षात घ्या, कारण परमात्मा अंतर्मुखी आहे आणि जीव. आता आपले सगळे इंद्रिय बघा कशी येतात, सगळी इंद्रिय आपले बहिर्मुखी आहे. सगळं आपलं बाहेरचं ऐकायला बाहेरचं दिसतं, बाहेरचं चव बाहेरच कळत की, स्पर्श बाहेरचाच होतो. आपलं काय, कारण ती काय नसतं का, फुटबॉलला टाळी असते, ती टाळी वरचं पाणी खाली कधीच जाऊन देत नाही. चाललं खालचं पाणी वर गेली, पण वरचं पाणी मात्र दाबून ठेवते. तशी आपल्याला टाळी उलटी, बाहेरचं कधी महाराज आत जाऊनच देत नाही, बाहेरून आतून बाहेर येता येते. वृत्ती आता वास्तवात ही वृत्ती इंद्रियाद्वारा बाहेर येते, डोळा येते, काना डोळा येते, नाका डोळा येते, बाहेर येते. बाहेरून आत नाही जात. आत जाणं मात्र ते लगे लॉक आहे. म्हणून जीवाला आत जाण्यासाठी खूप प्रयत्न. हे आत जाण्यासाठी सर्व ग्रंथ आहेत. या जीवाने स्वरूपाकडे बहिर्मुख असणाऱ्या जीवाने अंतर्मुख व्हावं, या हेतूने केलेले सर्व ग्रंथ आहेत. आता सुरू झालं, कधी बंद होईल माहित नाही बरं का मला बी. आता काय, आता आपल्याला काय, आपण कोणाच काय करायचं. लक्षात ठेवा, जीवाला गरज आहे सुखाची. कशाची गरज आहे?
आणि आम्ही सुख संपत्तीत पाहतो, गाडीत पाहतो, माडीत पाहतो, अनुकूल असणाऱ्या पत्नीत पाहतो, अनुकूल मुलात पाहतो, अनुकूल शरीरात पाहतो, आहे का नाही? वास्तविक पाहता सुख तिथे नाहीच. सुखाचा भास आहे, भास. काय आहे सुखाचा तिथं? सुख नाहीच आहे, आभास आहे सुखाचा. मग सुख कुठे आहे? ज्ञानोबर आहे या ओव्यातून सांगते. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांता शिकामी विषयावरी. मी काय सांगतो, दृष्टांत सांगितले अनेक, पण जीव हा दृष्टांतच चघळतो. पहा तुम्ही कीर्तनामध्ये एखादा असा सुंदर एखादा दृष्टांत सांगितलं एखाद्याने, ध्यानात दृष्टांत राहतो का त्याचा सिद्धांत राहतो? सिद्धांत गेला मातीत, ध्यानात राहतो तो दृष्टांत. आता असं दृष्टांत हा फक्त कसा असतं माहितीये का? एक मनाच्या श्लोकामध्ये असा एक श्लोक आलेला आहे की द्वितीयेचा चंद्र पाहत असताना जीवाला द्वितीयेचा चंद्र सहज दिसत नाही, म्हणून त्याला फांदीचा आधार घ्यावा लागतो. एखाद्या झाडाच्या फांदीचा, त्या म्हणजे त्या चित्राची शैली बघ म्हणजे बरोबर. चंद्राची कोर, द्वितीय चंद्र कोर अशी दोऱ्यासारखी असते, बारीक निश्चित प्रकाश असतो, आणि ते घाई घाई सामान्य डोळ्याला दिसत नाही. एखादा चाणक्य पाहणार असेल त्याला दिसतो. आणि कधी बरं का, हे ज्यावेळेस रमजान असतात ना, ही त्यावेळेस ते चंद्र पाहत असतात, चंद्र पाहायला त्यांचे उपवास सुटत, त्या दिवशी गंमत येते कधी. दिवस मावळतो नुकतं. हा, आणि त्या टायमाला नुसती कोर असती, बारीक कोर असते ती आहे ना, सहज नाही दिसत. मग ती काय तरी आधार घेऊन, पण आता ती कोर पाहायच्या ऐवजी आम्ही आधारच पाहतो. तर आधार आहे सिद्धांत पटण्यासाठी दृष्टांत, म्हणजे आम्ही दृष्टांतच घेतो अलग अलग सिद्धांत मत. म्हणून ज्ञानोबा सांगतात की हे दृष्टांत देऊन पटवतात, आणि ग्रंथ वाढायला कारण जीवाला कळत नाही म्हणून आहे विषय एवढाच. विषय तू ब्रह्मरूप आहेस एवढाच माऊली. विषय काय आहे? तू ब्रह्मरूप आहेस एवढाच. पण ते विषय कळत नाही म्हणून 700 श्लोक. तो तरी 700 श्लोकात कळाला नाही म्हणून 9033 ओव्या. 9033 ओव्याचा कळाला नाही म्हणून महाराज मग हरिपाठ, मग अमृत अनुभव, मग चांगदेव 65 गाथा. हे रेकॉर्ड चालू करा तुमचं. बघा लक्षात आहे, सर्व ग्रंथ तेवढ्यासाठी येतं. काय हेतू याचा? तुम्ही ब्रह्मरूप आहात हे कळण्यासाठी सर्व ग्रंथ येत नाही. 4 वेद असतील, 6 शास्त्र असतील, 18 पुराण असतील, उपनिषद असतील, गाथा असेल, गीता असेल, सर्व शास्त्र असतील. सर्व शास्त्रांचा एकच हेतू आहे, तुम्ही देह नसून आत्मरूप आहे. कळतं का नाही? तुम्ही देह नसून कोण येतं? एवढाच हेतू आहे विजयाचा, याच्यापेक्षा दुसरा हेतूच नाही. पण का ना आम्हाला म्हणून म्हणावं लागलं, पाहे पावत होतं पवित्र आणि गोड, पाशे तोचेच्या पदरा परित्यावरून गोचळा शुद्ध करण्याची विधी. तैसारा दयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांता शिकामू विषयावरी, का कमलकंदानी दर्दुरी, नांदणू केकीची घरी, परिपारावो शिवजे भ्रमरी, येरूची खरची उरे, काने दैवाच्या परेवरी, लोहारुतल्या सहस्रुटे बसरूप दर्दुरी काय नची आहे. तैसारा दयामध्ये रामू हे दृष्टांत दिले. भाऊ मृगला देखोनी डोळा, तुमची जे अमृता गिळीचा गाळा, थोडीला पर शुभांजला गाळा, सुट्टी का लाभे. अहम ममतेच्या नवर सवडी, माते रची पोहती बापुडी, म्हणून जन्म जुळी ठेली. तैसारा दयामध्ये मी राम. मला सांगा दृष्टांत दिली एवढी त्यांनी कशासाठी? एकच सिद्धांती, तैसारा दयामध्ये मी राम. लक्षात ठेवा परमार्थ. थोडं उजेडात या, म्हणजे तुमच्या तोंडावाला करतो बस, त्यांना नाही. लक्षात आला का विषय? चांगला.
असं चिंतन असणारा ग्रंथाचं नियोजन, हे ग्रंथ कळण्यासाठी हे सर्व प्रयोजन नियोजन आहे. आणि म्हणून आपण आता जो आरती कळलं. आरती म्हणजे आर्तता, आरती म्हणजे प्रेम, आरती म्हणजे त्याच्याविषयी असणारी आपली राहू दे ते बरं आहे. चालू करता का? चार्जिंग लागला असेल लगेच. ऑटोमॅटिक चालू आहे. चल बस त्याच्या नंतर लावू तेव्हा तसं असून तसं राहू दे, त्याला काय नाही करू. लाईट जळसूळ करणार ते त्याचं काय ते आपल्या उपयोगीच आहे. तर लक्षात ठेवा, आपण आरती म्हणजे अर्थता काय आपली त्याच्याविषयी असणारी आत्मीयता, आपलं त्याला कोणत्या रूपात, आपल्याला त्याचं कोणत्या रूपात दर्शन झालं, हा भाव करण्याचं साधन म्हणजे आरती. आता समजा ज्ञानोबाची आरती, आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, शेवटी साधू संत मनोवेधला माझा, लोपले ज्ञान जे घेत निनती कोणी म्हणून अवतार पांडुरंग नाव ठेवले. काय काय त्यांच्या दृष्टीला ज्ञानोबाविषयी, ज्ञानोबा नसून पांडुरंगाचा अवतार, हा त्यांचा भाव आहे. किंवा तुकाराम महाराजांचा तुकी तातुलनीची ब्रह्म तू कशी आली. आता नाथ महाराजांना याला रामेश्वर भट्टाला दर्शन झालं ब्रह्म, ही त्यांच्या असणारा भाव आहे. तसं साधत असताना आता हे रामायणाची आरती, रामाची प्रभू रामचंद्राची आरती असणारी, आणि 6 महिना आमच्याकडे रामायण चालू असतं. आम्ही जे ग्रंथ त्याविषयी आरती असते आमची. आता कुठं बोलणार बरं हा विषय, बाहेर बोलून तरी काय उपयोग आहे त्याचा, बेरमोका पडून काय उपयोग नाही. मग आता कुठंतरी असं ठिकाणी असावं की अशी गुंफा असावी, एकांत असावा, माईक नाही, कोण नाही, फक्त ऐक नाही. हा खरा पूर्वीचा गृह, यालाच म्हणतात गुरुगृह. मग पूर्वी असे गुरु असणारे साधू जंगलामध्ये एखाद्या निवांत ठिकाणी अशी कुटी बांधणार, ज्या ठिकाणी वर्दळ कमी, माणसं येत नाहीत, त्या ठिकाणी कुटी बांधणार. त्या ठिकाणी मग त्यांचं आत्मचिंतन, शास्त्रचिंतन चालणार. मग ते ऐकण्यासाठी मग त्या ठिकाणी शिष्य गुरु जाणार, गृहस्थी शिष्य श्रवण करायचं, त्या गुरुच्या ग्रही राहणार. मग राहत असताना तिथं मग गुरुचं काम करायचं, गुरु वळायचे गुरुचे. त्यावेळी काय राहायचं, रानात राहायचे गुरु, ते काय राहायचे, मग उदरनिर्वाह साधन काय राहायचे. उदरनिर्वाह म्हणजे दूध, गाई पालन राहायचं, गोपालन राहायचं, किंवा मग भिक्षा मागून आणायची. मग ते शिष्याने काय करायचं, मग सद्गुरूसाठी भिक्षा मागून आणायची, सद्गुरू समोर ठेवायची, सद्गुरूने दिली ती खायची, आणि सांगितलेलं अध्ययन करायचं. काहींनी गुरु वळवून आणायची, काहींनी सरपण आणायचं. आता अशा अनेक उदाहरणं येतात. समजा सुदामाला आणि कृष्णाला सरपण आणायला लावली. असणारा एक त्याचं काय नाव आहे, त्याला गुरं वळायचं काम होतं. काहींना शेतातला उद्योग होता, शेतीतील असणारे त्याला शेतातला उद्योग सांगितला करायला. असे गुरुगीतेमध्ये, गुरुचरित्रामध्ये चिंतन आलेलं आहे. असे कर्म करायचं, आणि कर्म करून ते येऊन सद्गुरू शिक्षण करायचे, सद्गुरू शिकवणार पाठ, त्याचं अध्ययन करायचं, सद्गुरूच्या गुरु राहायचं, गुरुगुरुही म्हणायचं. अशी कुटी, या कुटीमध्ये महाराज राजकारण नाही, या कुटीमध्ये संसार नाही, या कुटीमध्ये भेद नाही, या कुटीमध्ये द्वेष नाही, या कुटीमध्ये कोणाचा मत्सर नाही, या कुटीमध्ये फक्त आनंद आहे. आणि म्हणून तुकडोजी महाराज सांगतात ना, या झोपडीत माझ्या राजा सदन महाली सौख्य कधी मिळाली, या झोपडीत माझ्या सर्व प्राप्त झाले. आणि अशी असणारी कुटी त्या ठिकाणी आम्ही रामायणाचे चिंतन झालेले. आणि म्हणून त्या निमित्ताने आपण थोडंसं आरतीचं चिंतन आता करणार आहे. आरती चिंतन करत असताना आरतीत असे उत्कट साधोनी शिळा सेतू बांधणी. उत्कटता, उत्कंठता, उत्कंठता म्हणजे काय, काय रे उत्कंठता म्हणजे? जुने आहेत तुम्ही ऐकणारे, मला जरा कीर्तन प्रस्तावना देतात कीर्तनावर तुम्ही, म्हणजे त्याला व्यवस्थित राहते. उत्कट म्हणजे तळमळ, उत्सुक लागल्याची ऐकणारी, उत्कंठा लागली, उत्कंठा, उत्कट साधोनी शिळा म्हणजे अशी तळमळ अंतकरात साधली केली. हा शिळा येतात उत्कंठा, या शिळा येतात. आणि त्याचा सेतुबंधन केलं. काय केलं? सेतुबंधन केलं. कुठं जाण्यासाठी? तर लंकेत जाण्यासाठी.
मग सरळ अर्थ बघूया. लंकेत बांधण्यासाठी महाराज उत्कंठाच्या शिळा सेतू बांधून लिंगदेह रूपी लंका जाळली. कोणती लिंगदेह? म्हणजे अंतकरण रूपी लंका. लिंगदेह म्हणजे काय? अंतकरण. हीच लंका जाळली. लिंगदेह लंका पूर्ण उद्ध्वंसून टाकली. कुणी? हनुमंतांनी. आणि काम क्रोधाचे राक्षसांचं मर्दन केलं. आणि देह अहम कोणता रावण मारला प्रभूने? मी देह हाच रावणी. अंतकरण हीच लंका आहे. ही लंका जाळली. मी देहरूपी लंका रावण मारला आणि काम क्रोध आदी राक्षसाचं मर्दन केलं. कोणी केलं हे? निजबोधाने केलं. जय देव जय देव जय निजबोधा राम हो आत्मा आहे रामा. आत्मा राम असणारा निजबोध रूपी रामा. निजबोध म्हणजे ते ब्रह्म मी आहे हा बोध. काय परमार्थामध्ये खरा आत्मबोधाची प्राप्तीची गरज. मी देह नसून मी आत्मरूप आहे हाच खरा साधूचा बोध. आणि हा निश्चय होणं गरजेचं आहे. नुसतं माणसं चिंतन करतात पण वाढवडीच निश्चय साहेब उपयोग होत नाही. तर वास्तविक चिंतन बुद्धीने करायचा विषय. कशाने चिंतन करायचे? ना चिंतन बुद्धीने करायचे. आमची बुद्धी चिंतन कायम करते. सद्गुरू मिळायच्या आधी बी चिंतन करते बुद्धी. आणि सद्गुरू आल्या बी चिंतन करते बुद्धी. सद्गुरू मिळायच्या आधी मी देह हे चिंतन करत होती बुद्धी. काय चिंतन करत होती? आजही आम्ही तेच चिंतन करतो. पण वास्तविक पाहता सद्गुरू मिळायच्या आधी मी देह. सद्गुरूने बोध केला तू देह नसून तू आत्मरूप आहेस. तत्वम अशी ते ब्रह्म तू आहेस अशी पदे. असं ब्रह्म असणारा तू येस असं सद्गुरूने बोध केला. मग ती बुद्धी म्हणायला लागली मी देह नसून मी आत्मरूप आहे. मी देह नसून मी देह आत्मरूप आहे. मी ब्रह्मरूप आहे असं चिंतन करायची बुद्धी. आधी काय करत होती? हेच मारणं आहे रावणाचं. मी देह हा रावण आहे. कसं म्हणलं काय टोचत आहे? मी देह हा रावण आहे आणि हाच रावण मारलाय बोधाने. कोणत्या बोधाने? मी ब्रह्म या बोधाने मी देहरूपी रावण मारला. बरं होतंय कसं बरं का? तसा विचार करतो हे तसंच राहतो रावण. नारळ फुटत येत रावण मेल्यावर. पण अहंकार रूपी रावण काय मरत कधीच नाही. मी ते अहंकार मेलाच पाहिजे. मी आमका आहे. मी स्त्री आहे. मी पुरुष आहे. मी स्त्री ब्राह्मण आहे. मी क्षत्रिय आहे. हा अहंकार जोवर मरत नाही तो सुख नावाची वस्तू कधीच नाही ठेवलेली. स्वप्नात सुद्धा सुख मिळणार नाही अहंकार जोपर्यंत. म्हणून ज्ञानोबराय सांगता अहम ममतेच्या लवड सवडी माती नच पवती बापुडी. कोण मी? सुख. मी म्हणजे कोण? कारण त्याचे उभी आहे ना तैसारा दयामध्ये मी राम असं सर्व सुख. ही शेवटची खालची उभी आहे. अहम ममतेच्या लवड सवडी. अहम आणि मम. मी आमका आहे आणि हे सगळं माझं आहे. हे ज्याच्या डोक्यात हे ज्याच्या बुद्धीत आहे तो कधीच माझ्याकडे येत नाही. माती न ची स कधी लागतो? हाच होता. हाच होता जणू नाही. हाच होता म्हणलं की संपला प्रश्न. सकारात्मक झाला. हाच होता. असं हे तसं माते नची रेटून सांगितलंय. नची पवती बापुडी. बापुडी होती ती बापुडी. मला काय प्राप्त होत का? आता अहम आणि मम जवळ. कशाबद्दल अहम आहे? नसत्याच आहे. मम कशाबद्दल आहे? नसत्याच आहे. हाच विषय सर्व ग्रंथांचा.
विचारसागराचा विषय तोच आहे, सद्गुरूचा विषय तोच आहे. तू देह नसून तू आत्मरूप आहेस, देह संबंध तुझा नाही. महाराज आम्ही सगळं होऊन देहाच्या संबंधानेच होतोच ना. महाराज झाला तरी देह संबंधानेच. मग काय ते महाराज मग येशतरीचे कपडे काय, ते रूम काठे धोतर काय, मग ते काय अगदी ते रुबाबा यांना नका काय येईना, पण काय तर ठाण बघून घ्या तुझा कपड्याचा. अरे ऊपर की तो खूप बनी काय कर उद्बत्ती नका लावू, उद्बत्ती लावू लक्षात घ्या. पण अंदर की वरून लय नटला बोलणार, पण परमार्थ हा अंतरंगाचा आहे. परमार्थ हा विचाराचा आहे. हा विचारून अहंकार सांगितली, मग अस्तीच वस्तू होईल. आपली सृष्टी सहजी आपण केली. हा विचारून अहंकार टाकला पाहिजे. कशाचा? मी देहभावाचा. हे बघा, जन्मल्यापासून मरेपर्यंत देहाचं कर्म तुमची इच्छा असो वा नसो ते तसंच होणार, तशीच बुद्धी घडणार आणि ते तसंच होणार. तुम्ही जरी म्हणले असं मला करायचं नाही तरी ते तसंच होणार. काय म्हणायचं त्याच्यावर? एक गोष्ट लक्षात ठेवा. आता अजून एक उदाहरण सांगतो. मृगजळ यायचं का नाही यायचं तुमच्या हातात आहे. सूर्याच्या हातात आहे. मग सूर्य तर रोज आहे, पण रोज मृगजळ नाही ना. त्या ठराविक वातावरणामध्ये ठराविक काळातलं मृग नक्षत्र असतं त्यावेळेस. त्या मृग नक्षत्र दुपारच्या प्रहराला असतं त्यावेळेस ते मृगजळ भासत असत. ते पण कुठेही नाही भासत. तीव्र उष्णताची किरण बरड माळावर त्याचे ते असणाऱ्या झळ्या दिसतात. म्हणजे त्याला जागा बी पाहिजे, ते वातावरण बी पाहिजे आणि ती वेळ बी पाहिजे. हे कोणाच्या हातात नाही. जसं मृगजळ कोणाच्या हातात नाही. कधी यायचं कधी द्यायचं, काय असणं, सुख भोगणं दुःख भोगणं हे तुमच्या आमच्या हातात बिलकुल नाही. फक्त आपल्या हातात क्रियामान. काय आपल्या हातात? क्रियामान कसं करायचं आपल्या हातात आहे. प्रारब्ध आपल्या हातात नाही, संचित आपल्या हातात नाही. पण क्रियामानच संचित बनतं, क्रियामानच प्रारब्ध बनतं. आता कसं आहे, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ याच्यामध्ये किती अंतर असेल? वर्तमान काळामध्ये आणि भूतकाळात किती अंतर आहे, वर्तमान काळात आणि भविष्य काळात किती अंतर असेल? क्षणाचं काय असं झालं ना, क्षण मोजतो गेला ना ती भूतकाळात. क्षण सुद्धा कशात त्याला म्हणजे म्हणजे निमिष सुद्धा नाही. निमिष पापणी लवकर गेलं ती भूतकाळात. भविष्यातला लगेच वर्तमान लगेच भविष्य त्याचं भूतकाळ या उड्यात सुद्धा म्हणजे किती त्याला हे चांगला विचार करणं गरजेचं आहे. कारण जीवाला या संसाराविषयी असणारं जे सत्यत्व हे बुद्धीने स्वीकारलंय आणि देहादी संसार सत्य मानल्यामुळं जीव स्वरूपाकडे विन्मुख झालाय. आणि हे बुद्धीचाच खेळ आहे सगळा. आणि इथं चिंतन करीत असताना बुद्धीने चिंतन करताना देह नसून मी आत्मरूपी, देहादी संसारा मिथ्या आहे, मी ब्रह्मरूप आहे, देह कल्पित आहे, देह पहिलाही नव्हता नंतरही राहत नाही. कारण गोष्ट लक्षात ठेवा, जे पहिलं असतं ते नंतर राहतं आणि पहिलं आणि नंतर असतं तेच असतं, मध्ये जे भासतं ते नसतं. नाही कळलं नाही? भाष्याला नसतं ना. आता उदाहरण सांगतो मला. पहिली बी माती होती आणि नंतर बी माती राहते. मध्ये जे गाडगा भासलं ते खरं का खोटं? ते खरं नाही, ते मातीची ती काय आहे ती गाडगा तरी काय? गाडग्यातली माती वजा काय खाली राहिली?
फात्र्या म्हणजे ती नाही काळात मातीची. म्हणजे गाडगा हा तुम्हाला काही काळापुरता भासला, जीव हा काही काळापुरता भासला, संसारी हा पण आहे ते ब्रह्मचे. पण ही बुद्धी ही नाही स्वीकारी. बुद्धी म्हणती मी ब्रह्म आहे, पण स्वीकारी ती का? बरं, मी ब्रह्म म्हणणारे कमी नाहीत, पण स्वीकारणारे किती? हे उत्कंठ आहे. ह्या शिराशी तो साधायचा आहे. ही जी बुद्धीची उत्कंठ आहे, ही बुद्धीची उत्कंठ आहे. मी देह नसून मी ब्रह्मरूप आहे, हाच शिळा साधायच्या. लक्षात आलं का? उत्कंठाच्या शिळा सेतू बांधून, उत्कंठाच्या शिळा असणाऱ्या ह्या मी ब्रह्म ह्या शिळा, या शिळाच महाराज लावून महाराज पुढे जायचंय, अंतकरण रूपी असणारे लंकेत जायचंय. लिंग देह म्हणजे अंतकरण रूपी लंका. पुढं जिच्यामध्ये नसतं निघत आहे. अंतकरणात खरं सांगा, हाय ते निघत का नसतं निघत? पहिली गोष्ट अंतकरण असावं लागतं, म्हणून त्याचं खरं निघण. अंतकरणच कल्पना आहे. एरवी मन हे नाव कल्पनेची सावळी. एरवी मन म्हणायचंय त्याला, पण ही कल्पना आहे. कसं असतं माहिती? याच कल्पनेने मनन केलं की मन म्हणतात, याच कल्पनेने चिंतन केलं की चित्त म्हणतात, याच कल्पनेने निश्चय केला की बुद्धी म्हणतात, आणि याच कल्पनेने अहंकार घेतला की अहम म्हणतात. आहे काय? मग कल्पना खरी का खोटी? कल्पना केली मी राजा झालो, हे नाही, ही कल्पना आहे आणि सगळं कल्पनेने तयार केले. पण या कल्पनेला बाद करून मी देह नसून, मी संसार नसून, मी इंद्रिय नसून, मी मन नसून, मी बुद्धी नसून, मी ब्रह्म आहे, हाच शिळा साधल्या. क्षणाक्षणाला याचा विचार केला, क्षणक्षणा हाची करावा विचार. कोणता? मी ब्रह्मचे याचा विचार करावा. क्षण करावा पार. बरोबर आहे की? उत्खंड शिळा सेतू बांधून क्षणक्षण हाच विचार करावा की मी ब्रह्म आहे. सेतू न्यायचे लिंग ह्याच असणारे शिळा साधायच्या, आणि लिंग देवरूपी लंका असणार तिचा विध्वंस करून टाकायचा. कोणतीही कल्पनेचा विध्वंस करून टाकायचा. ज्या ठिकाणी महाराज कसं असतं, एखादं बिळ असेल त्याचा जो सर्प जर येत जात असं तुम्ही काय करता? दगड ठासून बंद करता का नाही? का नाही? तसे अंतकरण रूपी कल्पना येणारे बिळ आहे ना, हे निश्चयाचे दगड ठोसून बंद करायचंय. कोणते? निश्चयाचे दगड ठोसून हे बंद करायचे. हाच सेतू बांधायचा आहे. लिंग देहरूपी अंत. हे जीवपणा कोणी आणलाय तुम्हाला? मी आमका आहे हे कोणी केलं? मी महाराज आहे, मी साहेब आहे, मी भरत आहे, मी कप नाही, कोणी केलं? ना नाही, मनानेच ना. मन म्हणलं ना मी भरत आहे, बुद्धी मग भरत नाही तर कोणी? मी भरतच आहे की अहंकार घेतो त्याचा, हे कोणी केलं? बरं, हे नसतं केलं का असतं केलं? हे कोणी केलं? कल्पनेने केलं का वास्तव केलं? कारण कल्पना अविद्या. ही कल्पना बाद महाराज करायची अशी सद्गुरु वचनाने. हे सद्गुरु वचनाने बाद. सद्गुरु वचन काय आहे? तू देह नसून तू आत्मरूप आहे, ह्याच शिळा आहे आता. आणि याचा महाराज अशा दगडाला दगड सेतू बांधणे, दगडाला दगड लावून असा का स्वतः असतो दगड घेऊन अगदी सांद मोड करून बशी ते दगड. ते बांधकाम करतात ना तुम्ही, दगड सांद मोड बसता का कसे बसतात? दट्टी काय अगदी तशी सांद मोड करून साधायचा आहे सेतू.
आणि मग महाराज वासना रूपी लंका महाराज ही असणारा बोध रूपी वानर येते. कोण येत? वानर. वानर म्हणजे काय? नर निसता नाही, वानर. निसता नर नाही ना, नर नाही कामाचा तिथं, तुझं वानर पाहिजे. वानर जर असेल तर मग ती ध्वंस करून टाकली. बरं, वानर म्हणजे त्याला कशाचं ममत्व आहे? कपड्याचं, घराचं, खाण्याचं सुद्धा नाही. इतका विरक्त आहे म्हणून वानर आहे. माणसाने नाही साथ दिली रामाला. माणसाने तर राज्यातून काढून दिला. कोणी काढला? पण जवळ मात्र वानर आले, पशु जवळ आले. पशु त्यांनी सहाय्य केलं रामाला. ते वानर होते. कारण एक लक्षात ठेवा, माणसाची बुद्धी लय फाटे फुटणारी. बघा, एखादा विषय जर सांगितलं ना तर तेवढ्या भागत नाही. जसं घोड्याला नाचत शिकलो तेवढंच नाचत घोड. पण ते माणसाला एखादा विषय शिकवते पुढं फांदी फोडणार त्याला काहीतरी. हा, मग ते चुकीचं असो कसं असो पण ते जोडून देणार, कालून देणार. पण पशु घोडा आहे, ते तेवढाच पाऊल टाकणार जेवढं शिकवला तेवढं, एक्स्ट्रा पाऊल टाकणार नाही. म्हणून चांगला आहे. बरं आहे का म्हणून? बरं आहे. आता लक्षात ठेवा, कुत्रा असतो, कुत्र्याला समजा चोर धरायला शिकवतात किंवा असे अनेक खेळ शिकवतात. ते जेवढं शिकवलं तेवढंच करतो का नाही, एक्स्ट्रा काहीच करीत नाही. पण माणूस मात्र महाराज, कारण म्हणून माणूस आहे पशु जवळ आले. पशुने रामाला मदत केली, खारीने मदत केली रामाला, अस्वलांनी मदत केली रामाला, माकडांनी मदत केली, वानरांनी मदत केली, पक्ष्यांनी मदत केली. घेता येईल कारण बुद्धी सरळ आहे. माणसाची बुद्धी सरळ कधीच नाही. किती जरी म्हणत असले ना, तोपर्यंत सरळ बुद्धी नाही. जोपर्यंत बुद्धी शेवटच्या टोकाला जात नाही तोपर्यंत सरळ बुद्धी नसते. जरी आता सरळ असेल तर मला कोणत्या क्षणाला वाकली वेळी सांगता येत नाही बुद्धीचा. म्हणून अनेक बुद्धीचे तरंग, क्षणक्षणा पालटे रंग, करू जाता संग होय बाधक. हा अशी बुद्धी आहे माणसाची. तशी पशुची नाही. पशुन ठरलं हे मालक आहे आपला. मला 10 वर्ष गाठ पडले, मला एखादा असा पशु मला 10 वर्ष गाठ पडले ते ओळखतो बालकाला आपल्या. किती? अरे 8-9 महिने गाय जालन्यात दिली होती. पण जालन्याला पाहुणे घरी गेलो गाय लई टावकारली पाहिलं आवाज ऐकले होते. उपाशी राहिलं. यांचं मत काय महाराज बुद्धी आकार महाराज जाऊ दे, मला कधी आपल्याला काय गरज पडली कुणीकडे तुकडे मागू खाऊ. महाराज 6 महिने जवळजवळ कुत्र उपाशी राहिलं घरी, पण घर नाही सोडलं ते. ही बुद्धी पशुची. माणसाने काय केलं असतं बरं, इकून खाल्लं असतं, गेला मालक आता जाऊ दे मरू दे, किंवा टाकून गेला असता मोकळून. मेलं महाराज जागेवरती, पण नाही जागा सोडली. आणि अशा ठिकाणी जाऊन गेलं, जे खडे आणायचे ना जे बसायचे तिथं जाऊन गेलं, त्यांना परत बसता नाही आलं पाहिजे. येऊन देत ना सांगायला, मग दगड आणायची माणसं, मग ते जिथं बसायचे ना तिथंच जाऊन गेलं. ते वास जाईना आमच्या त्याला वास जाईना अशा ठिकाणी. म्हणजे पशुला एवढं बराच म्हणजे एवढा काम बोललो मी महाराज, इतकं ऐक्य आहे जीवाशी त्या म्हणजे पशुच्या अंतःकरणात मनुष्य म्हणजे भगवंतानी. म्हणून ही महाराज वानर रूपे असणारे महाराज आपले त्यांच्याकडून महाराज काय
कोण लंका गेले महाराज वानर हाती लंका घेऊन गेले महाराज तसं समोरचे असणारे राक्षस कमी नव्हते. इंद्राला जिंकणारा इंद्रजित होता. कुंभकर्ण सामान्य नव्हते. रावण सामान्य नव्हता. पण महाराज एवढं सामर्थ्य आहे भगवंताचं करून घे. पण कोणा उभी नाही महाराज. दगडाची मूर्ती करणं सोपं आहे पण माणूस घडणं सोपं नाही. कारण दगडाचा नको ते भाग काढून टाकलो परत चिटकत नाही. तुम्ही किती वेळा सांगा तो ब्रह्म आहे त्याला स्वीकारतो पण दुसऱ्याशी म्हणून मी कसं काय ब्रह्म म्हणणार काय ना कसं काय वाटतं खरं की नाही. दुसऱ्या म्हणा आपण कसं काय ब्रह्म ते ब्रह्म कोण आपण झालं कोंबाला एवढं शिकवलं सगळं पाणी त्याच्यात. तसं जनावरच नाही. एकदा सांगितलं त्याच्या चित्तात ते पीठ राहणार असे. आणि म्हणून ही जे असणारे सेतुबंधन केलं हे आपण सेतुबंधन करत असताना मला ज्याला वानरांनी मदत केली या सगळ्याला सगळे पर्वत आणायचे. आणि ते पर्वत महाराज असणारे बोध रूपी पर्वत आहेत. ते बोध रूपी पर्वत महाराज पर्वत लावून अंतक रूपे लंकेचा विध्वंस करण्यासाठी ते वापरते. कारण हे बाहेरची लंका सोडून द्या. खरा परमार्थ आपल्या सगळं रामायणात हो. रावण बी आते, राम बी आते, सीता बी आते, लंका बी आते, सगळे राक्षस बी आते. बाहेर कुठे काय जावं. हे आता सगळं आहे फक्त सद्गुरूच्या कृपेने समजून घ्यायचं. कारण ते सांगत असताना कोण राक्षस. काम क्रोध आदी राक्षस. काम क्रोध लोभ मोह मत्सर अहंकार कल्पना अविद्या आशा मनशा तृष्णा कल्पना अविद्या या राक्षसीने येत. काम क्रोध आदी राक्षसी. आणि मी देह मी रावण मी देह हाच रावण. कोण आहे रावण. रावणाला 10 तोंड होते. देहाला किती तोंड येत सांगा. 10 सांगा तोंड. 10 आहेत ना दादा. हा बरोबर. 5 कर्मेंद्रियांनी 5 हे 10 तोंडाने भोग घेतो का नाही. विषय कुठे येते आहे का नाही. मी 10 तोंड रावणाला 10 तोंड मग द्यायला किती तोंड येत. डोळे पाहण्याचं काम करते. म्हणजे विषय म्हणजे काय करतात ते रूप भोगीत येत. जीभ रसना ही चव म्हणजे चव भोगीती. श्रवण हे नाद भोगितो. त्वचा स्पर्श भोगितो. आहे का नाही. नाक गंध भोगितो. डोळे दृश्य पदार्थ भोगितो. म्हणजे पंचविषय भोगितच नाही. म्हणजे भोगणं म्हणजे खाणंच ना ते तोंडाने. बरं मुक्त का काय बंधन त्याला. रावण नाही का. रावण कुठे आहे का नाही. मी देहरूपीच रावण आहे. हाच रावण. ह्याच रावण सांगितलं. हाच रावण सांगितलं आहे. आणि याच मर्दन करताना हे सद्गुरू बोताशिवाय हा मरत नाही. महाराज वेदेश्वरी ग्रंथामध्ये खूप चिंतन आले भाई. ज्यावेळेस सीता रावणांनी सीता नंतर महाराज अगस्त्य मुनींनी रामायणात सांगितलं. त्याच्यात रामायणात त्यांनी जे सांगितले रामायण अगस्त्य मुनी वेदेश्वरीमध्ये म्हणजे रावण तुझे माराय निघाला ते तुला कळाला का कसं नाही. तू खरा असला तर मारशील ना तू. तू खरा राहायची. तो कल्पित आहे. कल्पित मारण्यासाठी तुला तास जाऊन चालणार नाही. तुला त्यासाठी सद्गुरू शिवरूपी रामाची सद्गुरूची गरज आहे. तुला शिव सद्गुरूची गरज आहे. कोणाची आहे तुला. शिव सद्गुरू प्रसन्न झाल्यानंतरच तू ते असणारा कल्पित रावण मारू शकतोस. कोणता. शिवरूपी सद्गुरू प्रसन्न झाला तरच कल्पित रावण मारणार. तसं मरणारच नाही. आता हे दोरीचा साप कशाने मरण बरं. काठीने बर्शीनी. हे कळलं
ज्ञान झालं ज्ञान झाल्याशिवाय रूपी ज्ञान. आहे का नाही. म्हणजे त्या असणाऱ्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं तसं तुला ते अधिष्ठानाचं ज्ञान व्हावं लागेल तेव्हा ते रावण मरण. हे तुझे बाण किती सोडले तर मरणच कसा देऊ. तुला बोध रूपी राम बाण सोडावं लागतील. हे बाण सोडून उपयोग नाही. आणि ते बाण तुला सद्गुरूकडून मिळवावं लागते. कोणते हे बाण तुला सद्गुरूकडून मिळावं लागतील. आणि हे बाण आणि मग ते सद्गुरू तुला प्रसन्न करावं लागेल. त्या प्रसन्नासाठी सद्गुरूची सेवा करावं लागेल तुला. कोण सद्गुरू? शिव सद्गुरू. तो कसा प्रसन्न करायचा? जे जे कर्म करतोय तुझंच कर, तुला म्हणून करतोय ह्या बोधाने कर्म करायचे. जे जे कर्म करतो ना आपण ते तुला म्हणून करतो या बोधाने, मग तो प्रसन्न होतो. आणि प्रसन्न झाल्यावर मग तुम्ही महाराज आश्रय देत असतो. कोणतं? निजे बोधाचं. आणि ते निजे बोधाच्या खडगाने महाराज ते अमृपी रावण मरत असतो. त्यासाठी खूप महाराज उपासना त्यांनी लई वेगवेगळ्या प्रकारे त्या वेदेश्वरीमध्ये खूप चिंतन सांगितलं. आणि मग रामाने त्यात चिंतन केलं. हेच असणार उत्कंठ. आणि काम क्रोधादी राक्षस समर्थन. कारण जय देव जय निज बोध रामा. कोणता राम? आता मग सांगितलं राम, 4 राम सांगितले मगाशी बोलता बोलता. एक राम दशरथ का बेटा, एक राम घटघट में लेटा, एक रामाचा सर्व पासारा, एक राम सबसे न्यारा, एक राम येतो दशरथाचा पोरगा आहे. कृतयुगामध्ये नाही, त्रेतायुगामध्ये ते जन्माला आला विष्णू महाविष्णू रामाच्या रूपात. दुसरा राम घटघट में लेटा, सगळ्यांच्या हृदयात आत्माराम. तो आत्मारामी घटे होऊन जात. तिसरा राम त्याचा सर्व पासारा, तो विश्वर रामी. कोणता विश्वर राम? निर्गुण निराभास, जेथून उत्पन्न सबल ब्रह्मास, आदी नारायण म्हणती त्यास, तो सर्वांचा आदी गुरु, तो असणारा विश्वर रामी. त्याचा सगळा पासारा आहे. आणि एक राम सबसे न्यारा, तो आत्माराम. ते ब्रह्म आहे. त्याला काय म्हणतात? ब्रह्म आहे. तो सगळ्यात वेगळा आहे. 2 नंबरचं कोणता दादा? 2 नंबरचं कोणता राम? 2 नंबरचा घटघट में लेटा. घटघट की ना? हा. म्हणजेच आत्माराम. आणि पुढचा पण आत्माराम नाही, तो विश्व आहे. आणि त्याच्या पुढचा ब्रह्म. तुम्हाला कळावं म्हणून त्याला आत्माराम म्हणलो मी. आत्माराम म्हणजे ज्याला उपाधी नाही तो आत्माराम बाई. हा, मग तेच डबल आलं ते लिहित होते. मग ते उपाधी नाही तो आत्माराम. आत्मा का म्हणायचा त्याला? तो आतमध्ये आहे ना उपाधीमध्ये, म्हणून त्याला आत्मा म्हणायचं. जसं घट आकाश, मठ आकाश. आता उपाधी खापऱ्याच्या उपाधीत आलं म्हणून त्याला घट आकाश म्हणायचं. भीतीच्या उपाधीत आलं म्हणून त्याला मठ आकाश म्हणायचं. थोडक्यात जीव म्हणायचं. घटघट मेलेटा म्हणजे जीव. हा, बरोबर आहे. म्हणजे जीव आणि तो 2 नाही ना, म्हणून साठी आलं लक्षात. तो आता तो निजबोध रामी. निजबोध. कोणता निजबोध? ते ब्रह्म मी आहे, हाच निजबोध आहे. निजबोध म्हणजे आपलाच आपल्याला झालेला बोध, हा निजबोध आहे. हो, कारण असं आहे बरं का, बाहेरचा सद्गुरू प्रसन्न उपयोगच नाही बाळा. सद्गुरू आतला प्रसन्न. आपण याच्या बऱ्याच विषय झाले, याच्यावर चिंतन बऱ्याच वेळा केले. बाहेर सद्गुरू काय एक नोट लावली हिरवी केली की प्रसन्न होईल. पण सद्गुरू व्हायला पाहिजे आतला प्रसन्न. हा, मग ते निचारला संसार. मजर देई सद्गुरू जेने तैरला संसार करू. म्हणून विषय साध्या धरू विवेका होईल. कारण कोणता सद्गुरू? आणि वरचा एक लक्षात ठेवा, लाकूड जे जळतं ना, बाहेरच्या जळत नसतं.
बाहेरचा अग्नी निमित्तापुरता असतो. लाकूड जळते आतली अग्नी, लाकडातल्याच. पण त्या अग्नी जळतो, वरचा अग्नी फक्त आतल्या अग्नीला प्रगट करायपुरता असतो. तसा वरचा सद्गुरू फक्त आतला सद्गुरू जागा करण्यापुरता असतो. स्टार्टर गाडीला असतो नसतो. स्टार्टर शिवाय गाडी चालत नाही, पण स्टार्टर गाडी उडीत नाही. आहे ना, स्टार्टर नसल्यावर गाडी. तर सद्गुरू स्टार्टरचं काम करतो. आणि एकदा इंजिन आतला सद्गुरूचा स्टार्ट झाला ना, मग कसले घाट येऊन द्या, चढ येऊन द्या, सण पास करीत आतला सद्गुरू प्रसन्न होऊन द्या. आणि तो उपासनेशिवाय होत नाही, तो साधनेशिवाय होत नाही. तो सद्गुरू महाराज चांगला विचार केल्याशिवाय प्रसन्न होत नाही. चांगला विचार केला असे लक्षात आलं का? असा निजबोध. आणि परमार्थे आरती सद्भावे आरती, तुझं पूर्ण काम, परिपूर्ण काम. तू कसं आहे? परमार्थे आरती सद्भावे आरती. परमार्थातली अर्थता आणि प्रपंचातली अर्थता, हो, हे खूप महत्वाची. परमार्थाची अर्थता अंतरंगाची असते, परमार्थ प्रपंचाची अर्थता बहिरंगाची असते. परमार्थाची अर्थता कोणती असते? अंतरंगाची असते. जो परमार्थी आहे ना, तो आत रंगलेला असतो आणि प्रपंच बाहेर रंगलेला असतो. जरी कीर्तन करीत असेल ते, जरी प्रवचन करीत असेल ते, पण रंगलेला मात्र बाहेरच, ते प्रपंचिकच. हा, तो करताना हे सर्व करतो, पण हेतू त्याचा मात्र प्रपंचच असतो. आणि अंतरंगात रंगलेला प्रपंच करतो, पण हेतू त्याचा परमार्थच असतो. ते प्रपंचच करतो. आणि एक लक्षात ठेवा, तो मला कर्म नाही फळ देत, त्याचा हेतू फळ देत असतो. काय एक गोष्ट आपण कायम सांगत असतो, सांगत होतो आपण. एक पूर्वी असा मोठा दरोडेखोर होता. म्हणजे अगदी राज्यात त्याचा दबदबा होता, असा दरोडेखोर. आणि असा दरोडेखोर असताना पण एक असं सहज एका महात्म्याचं चिंतन ऐकलं आणि त्याला महाराज वैराग्य झाला. वैराग्य झाल्यानंतर म्हणलं, महाराज मी इतकं पाप केलं की माझ्या आतापर्यंत माझ्या हाताने किती माणसं मेले असतील मलाही सांगता येत नाही. किती जण म्हणजे मी असे म्हणले, मला पण आता ह्याच्यातून मुक्त व्हायचे काहीतरी उपाय सांगा. हेतूसाठी बोलतोय बरं काही झोप आली नाही ना. मी वेळ लावून देत तेव्हा मी विचार करीत असतो. हा, हेतूसाठी बोलतोय. तर मग तेव्हा मी म्हणले, हे बघ, हे ना, ही पताका आहे, काळी पताका दिसते, जो काळ्या कापडाची पताका. हे जिथं पांढरी म्हणे ज्या क्षेत्रात ते तुझं पाप गेलं. काय सांगितलं? आणि म्हणले तुझी कुऱ्हाड आहे ना, ते तुझी कुऱ्हाड तुझी बरोबर राहू दे, तुझं साहित्य तुझं बरोबर राहू दे, ही पताका खांद्यावर राहू दे. त्यांनी कुऱ्हाडीला गवसणी घातली. पूर्वी मला गवसण्या राहायच्या कुऱ्हाडीला, तलवारीला म्यान राहायचं. परत कुऱ्हाडीला गवसणी राहायची, धनुष्यासह गवसणी राहायची. गवसणी म्हणजेच आपल्या भाषेत खोळ. हे म्हणले तुझ्या खोळीमध्ये ठेव, त्याची खोळ त्यात राहून गवसणी घेऊन राहू. तीर्थयात्रा करीत निघाला. आणि तीर्थयात्रा करीत 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 सगळ्या पृथ्वीवर तीर्थयात्रा. काय पताका पांढरी नाही व्हायना, काय केले पताका काय केले पांढरी व्हायना. आपल्या पापच कोणत्या जातीचं आहे, कसं जाईना. आणि मग चाला हा भयानक जंगल, मोठे जंगल असं UP-MP मध्ये जंगल आहेत अशी मोठे. आणि 7-8 डाकूंनी महाराज एक आबला मुलगी श्री उचलून आणली. आणि ते आरडले, ते वाचवा 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 असे मोठे आरडले. आता शेवटी याचं रक्त काही हेच नव्हतंच नाही. मला आता 100 झाले तर ना, अजून 10 म्हणजे मला पहिला वाचवलं पाहिजे. काय म्हणते
अजून 10 एक मरू द्या म्हणला, पण हिला वाचव, हिला गरज आहे वाचवलं. बरं ते असणारे जे पताकाचा बांबू खोसलं ना तिथून, बांबू खोसला काढली कुऱ्हाडीची गवसणी. 10 मिनिटांमध्ये सगळी संपवली आणि त्या माऊलीला वाचवलं. मागं फिरून पाहिजे पताका अगदी धुतले, पांढरी सफेद, अगदी पांढरी, डाग नाही कोणत्या प्रकार. मागं फिरून पाहिजे कर्म तेच होत. कर्म माणसं मारायचंच केलं त्यांनी. त्यावेळेस माणसं पैशासाठी मारित होता आणि आता माणसं मारली हे मारत हेतू याचा जीवाचं रक्षण करणं आहे. हा ते 18 ब्राह्मण लक्षात ठेवा. हेतू कर्माला महत्व नाही तुमच्या, तुम्ही काय करा हेतू महत्वाचा आहे. हेतू म्हणून हेतू जर चांगला असेल तर कीर्तन हीच साधन आहे. तुकाराम महाराज सांगतात मी दुसरं काहीच नाही केलं, मी कोणती साधनं नाही केले, मी गौरांजन नाही केलं, चंद्रयान नाही केलं, काही केलं नाही महाराज, मी तीर्थयात्रा नाही केल्या, मी फक्त कीर्तन केलं. हे साधन सोडून दुसरं नाही केलं. या साधनाने माझ्या भगवंतांनी कृपा केली. काय केलं मी? कीर्तन केलं. त्याचे गुणगान गायले रात्रंदिवस. आपणही कीर्तन करू. त्यांच्या वेळेस तुकाराम महाराज कधीतरी कीर्तन होत असं हो, आपल्या तर 4-4 कीर्तन रोज तरी आपल्याला देव भेटणार ना का नाही? कारण आपला हेतू नाही तेव्हा, आपला हेतू पाकिटी. त्यांचा हेतू परमात्मा होता, आपला हेतू पाकिटी म्हणून आपला मिळ बसत नाही. घेऊ नये असं नाही, पण व्यवहार आहे ना. आणि एक लक्षात ठेवा, एक कोणती गोष्ट एक लक्षात ठेवा, समजा आपण आता प्रवचन केलं आणि तुम्ही जर त्याला दक्षिणा नाही दिली तर त्याला फळ काय तुम्हाला? त्याचं काहीच नाही, ते फळ करणारच आहे. पण ज्या क्षणी तुम्ही 2 रुपये, रुपया, 10 रुपये, 5 रुपये काय दक्षिणा त्यावेळेस त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. मग जसं क्रियाला कीर्तन करतो आपण बऱ्याच वेळा, तिथं त्यांचे ते त्यांना दिलंच, त्यांना ते घेतलंच पण त्यांनी दिलंच पाहिजे. ते सगळ्यांना दिलं पाहिजे, सगळ्यांना दिलं पाहिजे, दान सगळ्यांना द्यायचं. जेवढे येतील तेवढं. हा ऐकायला रडायला नाही दान, गावाची गाव दान दिलं पाहिजे. असे आपली 5 बस द्यायला पाहिजे, राज्य दान द्यावा, पण आपल्या जवळ घरे करायला राज्य दान द्यायला, भूमिदान द्यावा. मारुती लोक राहायला देतात का नाही? राहायला जागा नाही, देते पुण्य घेण्यासाठी देते, त्यांनी पुण्य प्राप्त होते. तेच ना, म्हणजे हे मग आपण अन्नदान करीत नाही का? तेच ना, मग अन्नदान करण्यात हेतू काय? त्यासाठी. असो चला, तर म्हणजे परमार्थामध्ये हेतू खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून देह अहम हाच रावण खरा निवटायचा आहे आणि तो तसंच राहतो, बाकी सगळं होतं. मग नुसतं तांदूळ चिवडून काय खडे निघत नसते, त्याला ते फैसलाच करता आला पाहिजे. आणि फैसला करण्यासाठी शास्त्र श्रवणाची गरज. कशी गरज? श्रवणाच्या विषयी येऊन बैसावी, साम्राज्य भुवनी सुखी नाही. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, संकाधिक दान परम भक्त. झाली ती विश्रांती याचक सकाळ, जिव्ही जीवन काळ श्रीमूर्ती राया. कारण याचक म्हणजे गरजू. श्रवणाला कोण पाहिजे? गर्दीची गरज नाही, गरजूची गरज आहे. लोकांना गर्दी असा वाटते, नाही नाही महाराज, गरजू असावा, गरजू. हा विषय गरजूसाठी, गर्दीसाठी नाही. लई तर जागा नसते बोलले बसायला, काय करतात नेमकं, काय घेत नसते. पण गरजू असतो ना, ते अक्षरात बारकावा घेत असतो. काय घेत असतो? बारकावा, बारकावा. आणि अक्षरातल्या बारकाव्यानेच आपल्याला मुक्त होता येईल. अक्षरातलं बारकावा नाही का, कसं मुक्त होता येईल? या लक्षात ठेवा. आणि म्हणून महाराज
या राक्षसांना मारण्यासाठी प्रथमश शुद्धी हनुमंत गेला. ही भक्ती शोधण्यासाठी. भक्ती सीता म्हणजे कोण? तर रामाची असणारी शक्ती असणारी भक्ती ही अहमरूपी रावणाने नेली. भक्ती आपल्यापासून लांब नाहीच आहे. भक्ती आपल्यातच आहे, पण आपली भक्ती अहंकार रूपी रावणाने नेली आणि ती चोरून ठेवलेली आहे अशोकवनामध्ये. पुढे शोक नाही ज्या ठिकाणी शोक नाही अशा ठिकाणी नेऊन ठेवलेली अशोकवन. काहीच नाही मीटिंग नाही काय तिथं नेऊन ठेवली. ती त्रिजट राखण ठेवली. कुठे येते अशी जागा? ज्याच्यावर 20,000 ती अशी जागा आहे बरं का ती. जरी सर्प चावला साहेब तर 3 दिवस कोणताच माणूस मरत नाही. ते अशोकवनामध्ये असतो त्याचा आत्मा. त्यावेळेस सगळं शरीर गार असतं, नाडी लागत नाही. त्यावेळेस ते असतो अशोकवनामध्ये. म्हणजे इथं असतो ते. कुठं असतो? इथं असतो. आणि ही तशी तर नेऊन ठेवली त्यांनी. आणि तिथं तिला अहंकार रूपी राव. कारण ते ताबा त्याचा आहे याच्यावर. याच्यावर ताबा कोणाचा आहे? डोक्यावर अहंकार ताबा आहे. आणि त्या असणाऱ्या त्या तिथं नेऊन ठेवली. हनुमंत इथून उडालाय. कुठून? इथून उडालाय हनुमंत. आणि इथून उडून ती इथं आलेला आहे थेट अशोकवनामध्ये. इथून म्हणजे कुठून दादा? नाभिस्थानापासून. हा. आणि सीता कुठे? सहस्रदळावर का? हा, सीता कुठे? सहस्रदळावर. सहस्रदळात. हा. तिथे सीता आहे. तिथं अहंकारूपी रावणाने नेऊन ठेवली. आणि हनुमंतराय इथून उडाले नाभीपासून. उडती तिथून उडते. बघा त्याची अवस्था होते ना त्याची वृत्ती अशी तरतर तरतर बेंबी कशी उडत असते. ही उठते आणि कुठं जाते? ब्रह्मरंध्रापर्यंत वृत्ती जात असते वर. आणि ज्यावेळेस अमृताच्या कुंभामध्ये असणारी तीच असणारी परमप्रेम सीता, त्याच्यात ज्यावेळेस ते मला त्याची दर्शन होतं त्यावेळेस ते समाधानी होतो. एकाच वेळेस जाते का पण दादा? एकाच वेळेस जाते का? एकदम अधिकारी असल्यावर जाते. सगळे हजारो 18 पद्म वानर होते, सगळे नाही गेले. हनुमंतच गेला फक्त एकदा. नाही कळालं? तिथं जांबवंत होता, अंगद होता. प्रश्न तसा नाही. तसाच एकच वेळा जातो. हा ना, मग एकाच वेळात. त्याला एकाच वेळात म्हणायचं. नाही, एकच वेळा. होय. काय म्हणायचं तुला? म्हणजे मला म्हणायचं की एकदाच समजा आता हे साधण्याचा विषय आला ना याच्यामध्ये. मग आता एकदा साधनेला बसलं की लगेच तिथून मणिपूर चक्रापासून ते लगेच सहस्रदळापर्यंत ती उडी जाऊ शकते का? बघा असंच आहे ना. तुम्ही म्हणजे तसंच ती बाई पात्रता असली तर जाईल ना, नसली तर विश्रांती घेऊन जावं लागेल. हा, मग मला तसं म्हणायचं की काही काही साधक असे हळूहळू ती जर पात्रता असेल तर जाईल ना. हा. मग मी तुला सांग ना, तिला त्या ठिकाणी 18 पद्म वानर होती. 18 पद्म वानरातले 5च निवाळली. त्या 5मध्ये ऋषभ, अंगद, जांबवंत, नळ आणि नळ आणि हनुमंत हे 5च जण होते. हे 5 जण होते. 5 जण. 5 जणांमध्ये मी सगळ्यांनी विचार केला. अंगद म्हणला मी जाईन, पण म्हणलं मी बारीक आहे ना, मला काय कळन तिथं काय तवा. जांबवंत म्हणला मी लय म्हातारा झालो, मी आता 2दा नेरून उडी आणि माझ्या गुडघा दुखतोय म्हणला, मला नाही जमायचं नानावानी. ते म्हणला आता मी लय म्हातारा झालो, मला नाही जमायचं. हे बाकीचे म्हणजे आपला विशेष नाही म्हणले भाऊ. म्हणजे मग कोण जाईल म्हणले? तोच भाऊ, तो खडका डाकडा बसला ना पलीकडे, तो जाऊ शकतो म्हणजे. का बरं? कारण म्हणजे मोठ्याला त्याच्या मोठ्यापणाची जाणीव करून द्यायला बघ ना, तेव्हा ते काम करत असतो.
स्तुती करावंच लागते. मोठ्यापणे जाणीव करून द्यावं लागते. हे म्हणे कसं काय जाईल, अरे मुले ते जन्मला तर सूर्याला नाही गेलता. स्तुती केलं थोडस पूर्ण येतं. हा ना, आता बघा ना तुम्ही वरागली मागे गेले महाराज पाटील तुमच्यासारखा दाता नाही, तुम्ही म्हणून सगळं चाललं एवढं. बरं त्याला थोडस खरंच वातावरण तयार करता आलं की मग महाराज किती पाहिजे तेवढी घ्या. शेवटची पंगत देऊ का तुम्हाला मोठी, आणि काल्याची पंगत देतो सगळी घ्या, आपण सगळी तेवढी करू, काय लागेल त्याला. जांबवंत एवढं. हा मग जांबवंतांनी वर्णन केलं ना, आणि मग जांबवंत सांगितल्यानंतर महाराज मग हनुमंताला म्हणले, त्याला म्हणले तू किती जाशील, ते म्हणलं बा मी जन्मलो तो सूर्याला धरायला गेलो होतो. काय म्हणलं सूर्याला धराय, पण सूर्य इतकं तर लांब नाही ना ती. तेवढं कार्य कर म्हणजे आमचे उपकार. ते लय मोठा इतिहास आहे. ती अग्नी पेटवली जीव दे असं म्हणजे अग्नीतून ते म्हणले बाबा दाखवायचं नाही. हा तोंडात तोंडात दाखवायचं म्हणजे अग्नीत उडी टाकायची. अग्नी पेटवला, हे म्हणलं रामा सगळ्यात मान आधी मला, म्हणजे का म्हणजे सगळ्यात मोठा मी, तो म्हणा यो म्हणा अंगद म्हणा यो जांबवंत म्हणलं मी सगळ्यात म्हातारा आहे, मला आधी जाऊ द्या. म्हणलं ज्याचं आयुष्य संपलं ते म्हातारा कसं काय, ज्याचं आयुष्य जे असते ते मोठं आहे म्हणले, मग मी मोठा आहे. ते म्हणलं मी मोठा आहे, मला जाऊ दे आधी, मला मान दे आधी. तो म्हणता नाही, ज्याचं आयुष्य कमी आहे ना, ज्याचं आयुष्य जास्त आहे आणि वैश्य कमी संपलंय त्यात मला मग मी मोठा आहे, मला जाऊ हनुमंत म्हणला आधी. असं म्हणले मग तू जा बुवा आधी. यांनी अग्नी भल्या असा लाकडाचा डोंगरावर ढीग लावला आणि ती पेटवला, यांनी उडी हल्ली की इथून जायचं. यांनी उडी हल्ली, बडा बडा पेटला, उडी हल्ली की गेली इथून. अरे म्हणले तू मरा ना, मला मरून द्याय ना. काय म्हणले आता नेमकं काय चाललंय. आणि मग त्या ठिकाणी संपाती आला. त्याला पक्ष नव्हते, म्हणजे काय झालं हा याच्यात आता मोठा इतिहास परत. जटायू आणि संपाती नाही, ते गुहेतली गोष्ट आहे ती आता ती सोडून दिली मध्ये. ते याला आल्या समुद्र किडा आले ना डायरेक्ट, तर तिथं संपाती ते पक्ष येत असतो, त्याला पक्क नसते. कारण जटायू आणि संपाती दोघं भाऊ आहेत, आणि गरुड ते अरुणाचे मुलं आहेत. आणि गेल्या तेव्हा म्हणला आपल्या सूर्याकडे जायचं, मग सूर्य बघायला जायचा. कोण म्हणला, जटायू. आणि मग निघाली, पण जोर गेलं महाराज सूर्याचा दाहक होता, आणि म्हणून यांनी भाऊ खाली घातला आपल्याला, तीवर राहिला, त्याची पकड जळून गेली. उष्णतेने जळल्याने खाली आली. खाली आल्यानंतर मग त्याला आशीर्वाद दिला, म्हणजे तुला रामदासांची गाठ पडली. कोणाची, रामदासांची गाठ पडली की तुला पंख फुटले समजायचे रामदासी. आणि ते हनुमंतरायने ते पाहिले, वेळा पंख फुटली. तोंड वाचून आला राक्षसारखं खायला त्यांना म्हणून आला असा, त्यांना पाहिल्यावर पंख फुटले. अरे मला इथं रामदासी. तर मग पंख फुटल्यावर मग ते म्हणलं तुम्ही प्रभू रामचंद्राची दासी. म्हणजे हा म्हणजे तुम्ही काय म्हणजे सीताशुद्धीसाठी. हा म्हणजे रावण घेऊन गेला, मी त्याशी पाहिलं म्हणलं घेऊन गेलेलं. तुम्हाला कुठं असे कोण मला काय दिसते म्हणलं मला इथून, त्यांना कारण लांब दृष्टी होती ना, तुम्हाला असे कोण दिसते म्हणलं मला इथून. चला म्हणलं मी तुम्हाला नाही काय करायचं नाही म्हणजे, आम्ही आता सांगितलं एवढं बदल. हनुमंतराय म्हणला तुम्ही जातो. आणि मग पर्वतावर जाऊन त्यांनी उड्डाण केलं. किती विघ्न आले मध्ये बाई, त्याला सुद्धा विघ्न आले. मैनार पर्वतावर आला, तो आडवा झाला, त्याला दाबला खाली, सिंह आली का मध्ये आली. अशी कितीतरी वेळ मध्ये विघ्न आली. एवढ्या विघ्नावर मात करून जाता आलं पाहिजे. आणि पडलंकेत जाऊन पडला, उतारला. म्हणजे हे हनुमंतरायच करू शकतो बाई. पुढे जाते. हा हे कोणी कसं करीन. एकदा उडी त्याचीच जाते फक्त, दुसऱ्याची नाही जात कोणाची. दादा सीता कोण आहे जाती बर का. बोल. सीता कोण आहे, मला सीता नाही कळली. सीता ही भगवंताची निज शक्ती आहे. सीता ही भगवंताची कोण आहे, निज शक्ती. निज शक्ती ही सीता आहे. तसं लिहायचं, लिहिताना तसंच लिहायचं. निज शक्ती ही सीता आहे.
हम्म. तर असणारे असे निजबोध रूपी असणारा हाच असणारा हनुमानी कोणी हा प्रथम सीता सिद्धीला गेला. काय गेला? सगळी लंका शोधली त्यांनी मला. आता लंकेचं लय वर्णन आहे. पण हिंडत 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 रावण ज्यावेळेस पडलंकेत गेला तिथं तिला ती रक्षण करणारी भेटली, तिला रेटली धरून आसाळीच्या तोंडात शिरला. हा, तिचं पोट फोडून बाहेर आला आणि मग निघाला. आता पायनाने गेला महाराज तो कुंभ असणाऱ्या याच्या इंद्रजाच्या मालात गेला. तिथे महाराज त्यांनी ती ही पाहिली, कोण? सुलोचना. सुलोचना पाहिलं, म्हणलं ही सीता आहे. बरं, सुलोचना म्हणजे लईच म्हणजे पतिव्रता लई देखली. हा, मला सीता मला काय खरं झालं, मला रामा मला ही परिस्थिती पुरुषाला व्यवस्था आली म्हणलं. आणि मला यांना समुद्राचं पालखी होतं म्हणलं, यांच्या डोकून टाकतो म्हणलं, मोठा आहे जागेवर सांगतो. पण तेवढ्यात महाराज ती म्हणजे तुमच्या तातांनी काही व्यवस्थित नाही केलं, चांगलं काम नाही केलं. प्रभू रामचंद्राची सीता आणली म्हणले. अरे मोठी पतिव्रता दिसते. आज थोडी नामस्मरण करतो, हा तेवढा राग हा घेण्या नंतर ऐकतो. ऐकल्या म्हणतो या भगवंताच्या नामाने बचलू. हा नाही सांगा ना मग. ज्यावेळेस मग ती म्हणते की तुमच्या वडिलांनी चांगलं नाही केले, सीता आणली, रामाशीता द्यायला पाहिजे. ते पतिव्रता आहे म्हणतो, शिरंबर पतिव्रतेमध्ये श्रेष्ठ आहे म्हणलाय. हा, पुढे गेल्यानंतर महाराज कुंभकर्ण ते आता इथला म्हणलं येत नाही मला. पुढे तिथून पुढे गेल्यानंतर महाराज त्याला बिभीषणाचं घर भेटलं. तिथं बरं वाटलं. तिथं तुळशी वृंदावन, विष्णूची पूजा, रामनाम चिंतन बरं वाटतं. विश्रांती कीर्तन केलं त्यांनी. मग तिथं काय बस त्याच्या कीर्तनात सहाय्य झाला. तिथून पुढे गेल्यानंतर रावणाच्या मारात गेला. ते रावणाच्या मारात गेला. तिथं पाहिलं होती असणारी, तिथं बी पावसाळा. हा, ही सीता म्हणलं याला लय रागावलं. मग तिथं परत चिंतन करतो. तर परत हिला स्वप्न पडतं. मंदोदरी स्वप्न पाहिलं. स्वप्नामध्ये तिला एक वानर आला. त्यांनी माझी गरसोळी तोडली, लंका जाळली, माझा पोरगा आखया मारला, इंद्रजी त्याला विटंबला. अरे ते स्वप्न सांगा. नाही, झोपली होती. आणि मग जागे उठल्याने रडायला लागली. म्हटलं काय झाले? म्हणजे तुम्ही सीता सीता आणि तिची नेऊन द्या, अनर्थ घेऊन आली म्हणजे तुम्ही. हा, आता उद्या त्याला वाटलं ही कोणाला सांगन म्हणली, कुंभकर्णाला सांगन सीता कोण हिचं कोणी बी ऐकत. या इंद्रजीला याला म्हणे, इंद्रचा म्हणे सीता नेऊन देते कोणी हिच्या म्हणण्यावर. मग दूती पाठवली त्यांनी. सांगितलं बघ, कोणी माझ्या आज्ञेशिवाय कोणी बी आलं तर सीतेजवळ येऊन द्यायचं नाही, कोणी आलं तरी येऊन द्यायचं नाही. अशी दूतीला निरोप सांगितला. आणि दूती माग मारुती गेला. आणि दूती माग मारुती गेला. मग गेल्यानंतर त्यांनी सीताला मग जे खुणा सांगितले होते सीतेच्या, खुणा सांगितले होते. सीतेपासून महाराज 1 किलोमीटर झाडं नामचिंतन करणार, अंगाचा कर्पुराचा वास येणार. तिथं त्याने आधी वास घेऊन पाहिलं तर दारू पेलेली वास यायची त्यांच्या तोंडाची. का भीतीला कान लावला की नामस्मरण होत नसतं. पण मला हे वच झाल्यामुळे सगळं झालं असं म्हणले, बाद झाला असं. आणि ज्यावेळेस तिथे गेलं तर मला झाडं नामस्मरण करत होते. मग झाडं नामस्मरण करत होते तर मग त्या राक्षसीने का नव्हत्या करीत बरं? कारण ती वृत्ती राक्षसीनी होती. फक्त एकच स्त्री जाता होती, सीताची सखी होती स्त्री जाता. बरोबर संगत लावले किती पुण्य. मग सगळं साह्य तिला, सगळं म्हणजे किती माते म्हणायची तिला, प्रत्येक गोष्ट सांगायची. जंबूमालीची बायको. हा, त्रिजटा. काय भाव होता त्रिजटेचा. सीतेला जितकं त्रिजटेने साह्य केलं तेवढं कोणीच नाही केलं. ज्यावेळेस महाराज प्रभू रामचंद्र इकडे याच्या सुवेळेला इथं आले, लंकेकडे आले आणि त्यांनी रावणाने म्हणलं काही करून सीता मला वध झाली पाहिजे.
म्हणून विद्युत मारायला सांगितलं. त्यांनी बनवलं महाराज रामाचं मायावी मुंडकं बनवलं, धनुष्य बनवलं, सगळं घेऊन आहे. म्हणजे राम मारला म्हणजे रात्रीच म्हणजे लक्ष्मण पळून गेला आणि ते सगळं सांगितलं. आणि रडाय मोठी म्हणजे आता बघा आता तू आता जनकासारखा तू माझा बाप हो आणि मला शेवटची बोलवून कर म्हणजे त्यांनी हात झटकले. म्हणलं काय वश होत नाही, निघून गेला. आणि ती रडायला लागली. म्हणजे हिने सांगितलं तिने म्हणजे हे बघा काय खरं नाही म्हणजे सगळं मायावी म्हणजे स्त्री येते म्हणजे मायावी सगळं जाईल. दुसऱ्या सणात सगळं गेलं म्हणजे स्त्री तीच हुशारीच म्हणजे तुला सखी आहेस माझी म्हणजे असं अनेक प्रकार सांगितलं तरी. म्हणजे मला हे सांगायचंय वृत्ती राक्षसी असल्यामुळे त्याच्यात बदल झाला आणि हिची वृत्ती राक्षसी असून हिची सात्विक होती म्हणून हिच्यात बदल झाला. पहिली गोष्ट अशी. झाडं राम राम करत होती. ज्यावेळेस मला हनुमंताने पाहिलं हा नाचायला लागला महाराज, नाचायला प्रभू रामचंद्र महाराज भजन करायला लागला वर बसून. काही कुठं आतापर्यंत काहीच ऐकायला नाही मिळालं. कुठून रामनाम ऐकायला येतोय, कुठून रामनाम ऐकायला येतोय ती बघा ती कुठं काही म्हणजे पहिल्या वेळीच नाही झालं. पहिला एक जण म्हणजे असाच आला साधू वेश घेऊन आणि रामनामच जाता आला. आता साधू झालं दुसरं काय गाणार आणि मला फसू घेऊन आला. तसाच कोणी आला नाही. आणि म्हणून महाराज ती म्हणजे आता काय नाही फाशी घ्यायची म्हणजे आता नाही राहायचं. आणि म्हणून महाराज वेणी दंड काढला. वेणीला म्हणजे बांधायला असते नाही आपल्या थोडक्यात सांगायचं रेबीन काढला आणि बांधली झाडाला आणि गळ्याला उतरून काय आणि मग यांनी खाली उडी आणली आणि मग रामायण गायला सुरुवात सांगितलं. मग सगळं मग अंगठी लावली. अंतर कोण सांगितली? सीता शोधली. कधी शोधली हे नाही तुकाराम महाराज केली सीता शुद्धी मूळ रामायण आधी आईचा प्रतापी गण सगळं भक्ताचे भूषण. कधी मूळ रामायण व्हायच्या आधी सीता शुद्धी. कोणती सीता शुद्धी म्हणजे ही भक्तिरूपी सीता. भावरूपी हनुमंतानी भक्तिरूपी सीता शुद्धी. भावच तिथपर्यंत जात असतो भक्तीपर्यंत. काय हनुमंतानी केली आणि मग अरे तो तर खरा भक्त आहे म्हणून तर ते मला हनुमंतच व्हायचंय. रुद्र तो 11वा. आणि इंद्रजित कोण दादा मग? इंद्रजित कोण? हा काम आहे काम का? हा. आणि कुंभकर्ण? कुंभकर्ण हा ज्ञान आहे ना चांगला. क्रोध रूपी कुंभकर्ण आहे. क्रोध आहे का? हा क्रोध काही खातो. किती खातो क्रोध काही खातो तसा. सीता भक्ती, हनुमंत भाव, कुंभकर्ण क्रोध, इंद्रजित काम. हा महाराज हे सगळे काम क्रोधाचे राक्षस सगळे तेच रूप आहेत बाळा. लक्षात. कारण हे असणारी महाराज प्रथम सीतेचे हनुमंत लंका दहन केली महाराज. सगळी लंका जाळली त्यांनी. परिणामात झाला महाराज लंका जाळली होती. लंका सुनीच झाली नव्हती ना. झाली नव्हती झाली जायला होती तशी नाही होती. त्याचा इतिहास आहे. ज्यावेळेस भगवंताने नकराचा आणि गजेंद्राचा उद्धार केला त्यावेळेस गरुड दमला. भूक लागली त्या परत वैकुंठ मुलांना भूक लागली. जा म्हणजे माता नकराचा आणि गजेंद्राचा कलेवर खा. त्याचा आरच तेव्हा होता आला मग. आणि मग तोंडामध्ये गजेंद्र नकर धरली त्यांनी आणि उच्या देत म्हणजे तोंडात गजेंद्र आणि उडाला किंवा हातात धरले म्हणा. उडाला एका जांभळीच्या फांदीवर बसला. असं का ती 100 योजने लांब फांदी होती. 100 योजने. तो बसल्यावर महाराज त्याच्या वजनाने ती फांदी मोडली. ती फांदी मोडली तर त्या फांदीला 60,000 वलकले ऋषी वाल किल्ले
ऋषी तपश्चर्या करत होते उलटी लटकून. बस आता पायात फांदी, हातात गजेंद्र नखर आणि आकाशात उडते. फांदी खाली सोडता येणार, खाली घेऊन येतात, कारण खाली गाव सोडावं ते ऋषी मरते. आता काय करायचं? आणि हे लोक खायच्या वस्तू भूक लागली टाकता येईना. शेवटी गेला ना असे पकड ताणून धरले बापाच्या डोक्यावर कर्दम ऋषी आहे ना, कर्दमच ना. मग बघा आता काही नाही. कश्यप ऋषी ना, कश्यपच ना ना, कश्यप ऋषी तपश्चर्या करत होते. कश्यप गोत्र, कश्यप गोत्र बरं का. तर कश्यप ऋषी त्यांनी पाहिलं पोरगा संकटात. आणि मग त्या ऋषींना विनंती केली, ती ऋषी उतारली. म्हणजे ही फांदी तर ठेवू नको आता, या फांदीसाठी लोकात मारामारी लागते. ही फांदी समुद्राच्या पलीकडे जाऊ दे. समुद्राच्या पलीकडे फांदी नेली. कुठं? लंकेत. तर लंका नव्हती तवा, कारण ब्रह्मदेवाने लंका तयार केली कोबिरासाठी. आणि मग ती लंका ते पाणी ठुली, ते कालांतराने त्याच्यावर पाणी आलं, म्हणजे माती आली, साचली, त्याच्यावरती झाकली गेली. आणि झाकल्यानंतर त्याच्यावर लंका बांधली. आणि लंका बांधल्यानंतर मला ज्यावेळेस हनुमंताने जाळली, ती असणारी जी फांदी होती सोन्याची, ती फांदी वितळली. ते सर्व असणाऱ्या घराला तिची काय लागली, लेप बसला सगळ्या घराला. त्याच्या असणाऱ्या सगळ्या घराला त्या फांदीत लेप बसला, म्हणून सोन्याची लंका झाली. 100 योजनी फांदी होती. मग 7 लाख घरा सोन्याची होती. किती होती? 7 कोटी, 7 कोटी शुद्ध कांचनाची. मग चिरेबंदी, विटबंदी असे ते वेगळे. हा, हे सगळे असे वेगळे असे सोन्याचे. अशी लंका सोन्याची हनुमंताने जाळली. तशी अंतकरण तुमच्या तृतीय भाग लंका सोन्यासाठी बरं का. किती? 3रा भाग. आणि ते 3रा भाग म्हणजे अंतकरण म्हणा, मन म्हणा, बुद्धी म्हणा, किंवा 3रा भाग येतो. पावशेर म्हणजे 3रा भाग. कारण 4 भागामधला तो निघाला तो 3रा भाग आहे. हा, तर असा असणारा मला ती सोन्याची झाली हनुमंतानी. पण प्रथम लंका दहन करून मग आखया काय होतं, मग अंतकरण एकदा जळालं ना की आखया मरत असतो. आखया म्हणजे काय? आखया म्हणजे डोळे. डोळे. हा, असं आहे. अंतकरण एकदा वासना जळून गेल्या सगळ्या त्याच्यातल्या. नाही वासनाच. आखया म्हणजे वासना जळून गेल्या सगळ्या. आता काय राहिलं? आता डोळे. आता ज्याचे वासना जळून आता डोळे शुद्ध राहिले ना. आता आखयाचा अर्थ काय घ्यायचं मग? आखया म्हणजे वासना का डोळे? डोळे. डोळे. आखया म्हणजे डोळे. लंका दहन करून आखया मारिला. डोळे कसे मारले मग? वासना मारली. म्हणजे लंका दहन करून आखया मारिला, मग वासना मारली असं होईल ना? नाही. वासना अंतकारात जळाली ना. आता लिंग देहरूपी लंका पूर्ण विध्वंसनी म्हटलंय ना. मग आखया मारिला काय? आखया म्हणजे आखया राक्षस नावाचा. आखया म्हणजे आख म्हणजे डोळे. डोळे होते ना. आणि अंतर्दृष्टी आली. बाह्य होती ती म्हणजे अंतर्मुखी झालं का? हा, अरे अशी गोष्ट आहे. लंका दहन केली म्हणजे वासना रूपी लंका जाळली. अंतकरण वासना राहते ना. आणि वासना शुद्ध अंतकरण झाले, त्याच्यामध्ये सगळं परमात्मा दर्शन नाही म्हणणार का? आणि वासना जळाली, डोळ्याची जे बहिरंग वासना असते जळून गेली, म्हणजे मारली. ते अंतर्मुखी झाला म्हणायचं आहे की नाही? अंतर्मुखी झाला.
हा 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 हा? म्हणून आणि मारीला जंबूमाळी म्हणजे अहंकार मारला. जंबूमाळी म्हणजे अहंकार. हा हा. आणि मारला जंबूमाळी भुवनी त्राटीला. जंबूमाळी म्हणजे जंबूमाळी भुवन त्राटला म्हणजे इंद्रची तरावी कोंडला युवरामध्ये. भुवन म्हणजे इंद्र. क्रोधाला पण कोंडलं. हा?